आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या बळीराजासाठी खरोखरच आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे। तुम्ही अनेक दिवसांपासून ज्याची वाट बघत होता ती प्रतीक्षा आता संपली आहे। आता काही क्षणांपूर्वीच राज्य सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली। खुद्द आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता अडकला होता तो आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मंडळी, हे फक्त बोलणं नाही तर सरकारने या संदर्भातला अधिकृत GR हा देखील जाहीर केला। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार याची सविस्तर यादी आता समोर आली आहे। त्यामुळे आता तुमच्या मनातली हप्त्याबद्दलची चिंता पूर्णपणे मिटली असं समजायला काही हरकत नाही। तुम्हाला माहित असेलच की काही दिवसांपूर्वी PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता, पण नेहमीप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबत आला नसल्यामुळे अनेक शेतकरी बांधव संभ्रमात होते। आता तांत्रिक कारण आणि प्रशासकीय प्रक्रिया यामुळे आपल्याला थोडा विलंब झाला होता, पण आता सरकारने सर्व मार्ग मोकळे केले आहेत। तर मित्रांनो, आता तयार रहा। राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। तुमच्या गावातील यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्ही आता सहज तपासू शकता। आज आपल्या बळीराजासाठी खरोखरच एक आनंदाची बातमी समोर आली। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची चातकासारखी वाट बघत होतो तो क्षण अखेर आला आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता काही वेळापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला अधिकृतपणे मंजुरी देण्यात आली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची घोषणा केलेली असून या हप्त्यासाठी लागणारा निधी देखील सरकारने आता मंजूर केला आहे। तुम्हाला माहीतच आहे की मधल्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनासारखी मोठी आणि दुर्दैवी घटना घडली। यामुळे सरकारी कामकाजावर याचा फार मोठा परिणाम झालेला दिसतोय। प्रशासकीय कामांची गती मंदावल्यामुळे सरकारला या निर्णयासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता, पण आता सर्व अडथळे दूर झालेले आहेत। आता सरकारने थेट निधी वितरणाचे आदेश दिलेले आहेत। ज्यांची नावं पात्र यादीत आहेत अशा लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता फक्त काही तासांचाच अवधी उरलेला आहे, त्यानंतर निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। निधी आज येईल, उद्या येईल या गोंधळामध्ये असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आता या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। आता हा निर्णय म्हणजे आपल्या हक्काच्या पैशांची सरकारने दिलेली मोठी भेट समजायला काही हरकत नाही। त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या खात्यावर लवकरच नमो शेतकरी योजनेचा मेसेज येईल। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात असेल की नेमकी किती रक्कम आपल्या खात्यात जमा होणार आहे। चला तर मग याबद्दलची सविस्तर आणि अधिकृत माहिती आपण जाणून घेऊ। ज्यांना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 21वा आणि 22वा हप्ता मिळालेला आहे, अगदी त्याच पात्र शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणार आहे। यामध्ये तुम्हाला 2000 रुपयांचा 8वा हप्ता दिला जाईल। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अटींमध्ये थोडा फरक असतो, त्यामुळे ही रक्कम नमो शेतकरी योजनेच्या नियमानुसारच तुमच्या खात्यात जमा होईल। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या फिरत होत्या। कुणी म्हणत होतं की पैसे आज येईल, तर कुणी उद्याची तारीख सांगत होतं। या केवळ अफवा होत्या आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला। आता नेमकं काय खरं आहे हे कुणाला स्पष्टपणे सांगता येत नव्हतं, पण आता काळजी करू नका, सरकारने स्वतःहून यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा बहुप्रतीक्षित 8वा हप्ता वितरित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे हा हप्ता आजच तुमच्या बँक खात्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आता तुम्हाला इकडे तिकडे विचारण्याची गरज पडणार नाही। आज दिवसभरात तुमच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचा मेसेज 100% येईल। त्यामुळे तुमचं बँक खातं आणि मोबाईल अलर्ट तपासायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारनं निधी मंजूर केला आणि घोषणा सुद्धा झाली। हे सगळं खरं असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल। तुम्ही घाई करू नका, कारण एक तांत्रिक अडचण
किंवा आपण त्याला नियोजनाचा भाग म्हणू शकतो तो समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारने स्पष्ट केलंय की हा 2,000 रुपयांचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी जमा होणार नाही. राज्य सरकारने यासाठी जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली. आता बघा, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या पहिल्या यादीत असेल तर आज तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. जर नाव नसेल तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणूनच यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आधी थोडी नाराजी होती, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर तातडीने तोडगा काढण्यात आला. आता कोट्यवधींचा निधी थेट वितरणासाठी मोकळा झाला आहे. सरकारने ठरवलंय की हे वितरण 3 टप्प्यांमध्ये केलं जाईल. पहिल्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जातील. यानंतर 11 जिल्ह्यांचे पुढचे 2 टप्पे पार पडतील. त्यामुळे जर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर घाबरून जायचं काही कारण नाही. कदाचित तुमचा जिल्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात असू शकतो. पण आजच्या पहिल्या टप्प्यातील त्या 14 जिल्ह्यांमध्ये तुमचं गाव येतं का हे नक्की तपासून बघा. सरकारचा हा निर्णय आपल्यासाठी खूप मोठा आधार ठरणार आहे. लक्ष देऊ नये का? ज्या बातमीसाठी तुम्ही इतके दिवस डोळे लावून बसला होता ती अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण वेळ फक्त नमो शेतकरी योजनेवर लक्ष केंद्रित केलं. या बैठकीत केवळ चर्चेवर न थांबता सरकारने आता सर्व काही स्पष्ट केलेलं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता संभ्रमाची कोणतीही जागा उरलेली नाही. सरकारने आज 3 महत्त्वाच्या गोष्टींवर शिक्कामोर्तब केलंय. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख काय असेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे नेमकी किती वाजता रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यातील त्या 14 जिल्ह्यांची नावं कोणती आहेत. केवळ तारखेचीच घोषणा झालेली नाही तर पात्रतेचे निकष आणि नवी यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. कोणाला हे पैसे मिळणार आणि कोणत्या कारणांमुळे काही शेतकरी यातून अपात्र ठरू शकतात याची सविस्तर माहिती सरकारने दिली आहे. त्यामुळे या यादीत तुमचं नाव तपासणं आता पूर्वीपेक्षा जास्त गरजेचं झालं आहे. तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येणार नाही. आज फक्त त्या निवडक 14 जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे. म्हणून तुमचे पैसे आज येणार की पुढच्या टप्प्यात हे जाणून घेण्यासाठी या 14 जिल्ह्यांची नावं नीट तपासून घ्या. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या 8व्या हप्त्याची अधिकृत घोषणा केलेली असून ती माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत इथे सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात एक मोठा प्रश्न होता की सरकारने तर दोन्ही योजनांचे पैसे एकत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं, मग फक्त PM किसानचे पैसे का आले? नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुठे अडला? आता या प्रश्नांचं अधिकृत उत्तर स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. आता बघा, समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की PM किसान योजनेचे पैसे केंद्र सरकारकडून येतात आणि त्यासाठी फारसे कडक नियम किंवा विशेष अटी नसतात. पण आपली जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे ती पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलंय की ही योजना खास करून आपल्या राज्यातील गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्हाला माहित आहे का, नमो योजनेचे पैसे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावेत यासाठी सरकारने काही नवीन नियम आणि पात्रता निकष ठरवलेले आहेत. हे नियम निश्चित करण्यासाठी आणि पात्र शेतकऱ्यांची छाननी करण्यासाठी हा हप्ता काही दिवस पुढे ढकलण्यात आला. थोडक्यात सांगायचं तर खऱ्या गरजू शेतकऱ्यालाच लाभ मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. पण आता काळजी करायचं कारण नाही. सरकारने या योजनेसाठी तब्बल 4,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि अटींची तपासणी पूर्ण झाली असून आता थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपणार आहे. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत. पण खरंच असं आहे का? यावर खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरण दिलं, जे तुम्हा सर्वांसाठी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. तर बघा मंडळी, आम्ही कधीही 4,000 रुपये एकत्र पाठवत नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे 4,000 रुपये एकत्र येतील या केवळ अफवा आहेत. सरकारी नियमानुसार याची एक ठराविक पद्धत ठरलेली आहे. आधी केंद्र सरकारचे PM किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होतात आणि त्यानंतर काही दिवसांनी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये दिले जातात. हीच अधिकृत प्रक्रिया आहे आणि यात कोणताही बदल झालेला नाही. आता सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख आज जाहीर केली.
पण हा हप्ता सरसकट सगळ्यांना मिळणार नाही. सरकारने पहिल्या टप्प्यासाठी फक्त 14 जिल्ह्यांची निवड केली. म्हणजे आज फक्त 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. या हप्त्यासोबतच पात्रतेची नवीन यादी सुद्धा समोर आलेली आहे. कोणाला हे 2,000 रुपये मिळणार आणि तांत्रिक कारणांमुळे कोणाचे 2,000 रुपये अडकू शकतात, याची सविस्तर माहिती उपलब्ध झालेली आहे. जर तुमचं नाव यादीत असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळेल. तुमच्या मनात गोंधळ असेल की पैसे आले की नाही, तर त्याचं उत्तर या 14 जिल्ह्यांच्या यादीत असू शकते. ही माहिती तुम्हाला सतर्क ठेवण्यासाठी आणि अफवांपासून वाचवण्यासाठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे. PM किसानचे पैसे मिळाले, पण नमोचे कधी येणार, या तुमच्या प्रश्नाला आता फुल स्टॉप मिळाला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी मिळून केवळ तारीखच जाहीर केलेली नाही, तर पैशांच्या वितरणाची नेमकी वेळ सुद्धा स्पष्ट केली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने या योजनेसाठी तब्बल 4,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हे पैसे नेमके कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात आधी जमा होणार, याची 100% अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे. आता नीट समजून घ्या. पहिल्या टप्प्यासाठी सरकारने अशा 14 जिल्ह्यांची निवड केली आहे, जिथे गरजू आणि गरीब शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पण एवढंच नाही, सरकारने जिल्ह्यांसोबतच तालुक्यांची यादी देखील प्रसिद्ध केली. आता बघा, तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे पूर्णपणे तुमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या नावावर अवलंबून आहे. जर तुमचं क्षेत्र या पहिल्या 14 जिल्ह्यांच्या यादीत येत असेल, तर सरकारकडून तुमच्या बँक खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल. म्हणूनच तुमचं नाव या यादीत आहे का नाही हे पाहणं आता अत्यंत गरजेचं बनलंय. आता ही बातमी तुमच्यासाठी मोठा दिलासा घेऊन आली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा भाग, सरकारने ज्या 14 जिल्ह्यांची निवड केली त्यातील काही प्रमुख जिल्हे आणि तालुक्यांची नावं आता समोर आलेली आहेत. आता तुमचं नाव यादीत आहे का नाही हे समजण्यासाठी हा भाग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ तयार करते. तर शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा. आपण लातूर जिल्ह्यापासून सुरुवात करू. आता लातूरमधील औसा, निलंगा, उदगीर, रेणापूर, चाकूर आणि देवणी या तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला. इथल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, निफाड, दिंडोरी, चांदवड, मालेगाव आणि बागलाण या तालुक्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्याने स्थान देण्यात आलंय. सरकारने या भागातील याद्या अधिकृतपणे जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, वाई, खंडाळा आणि फलटण आणि त्यासोबत मान या भागातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ 100% भेटणार आहे. तुम्ही जर या तालुक्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर आहे आपला केळींसाठी प्रसिद्ध असलेला खानदेशातला जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ, यावल, रावेर, पाचोरा आणि चोपडा या परिसरातील शेतकरी बांधवांच्या खात्यात आता हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. आता या जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, म्हाडा आणि करमाळा या भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने निधी मंजूर केला. तर शेतकरी बांधवांनो, ही यादी राज्य सरकारने अतिशय विचारपूर्वक तयार केलेली आहे. जर तुमचं नाव आणि तालुका यादीत असेल तर सरकारकडून तुमच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील. ही संपूर्ण माहिती अधिकृत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आतापर्यंत आपण जिल्ह्यांची आणि तालुक्यांची माहिती पाहिली, पण त्यासोबतच कृषी मंत्र्यांनी दिलेली एक अतिशय महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. सध्या सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा आणि अफवांचा अक्षरशः महापूर आलेला आहे. यामुळे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतोय. आता बघा, खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी यावरचा पडदा उचलला. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की नमो शेतकरी योजनेचे पैसे तेव्हाच खात्यात पडतात जेव्हा सरकार अधिकृत जी.आर. काढून निधी मंजूर करतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी ओरिजिनल तारीख ठरली तीच खरी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, आपली फसवणूक होऊ देऊ नका. मला माहित आहे का, नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरण्याचा सर्वात सोपा निकष कोणता आहे? तर ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुखरूप मिळाला आहे त्यांचेच नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीत समाविष्ट करण्यात आलंय.
थोडक्यात सांगायचं तर जर तुम्ही PM किसानसाठी पात्र असाल तर नमोचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता शेतकरी बांधवांनो, ज्या क्षणाची तुम्ही चातकासारखी वाट बघत आहात ती तारीख नेमकी कोणती? ज्या दिवशी सरकारचा हा मोठा निधी तुमच्या बँकेत सरकणार आहे त्या तारखेबद्दलची अधिकृत अपडेट आता समोर आली. ज्या तारखेमुळे लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे. आता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तो खास दिवस म्हणजे आजचाच आहे. हो, तुम्ही अतिशय बरोबर ऐकलंय. आज रात्री 12 वाजेपर्यंत या योजनेचा निधी टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 100% जमा होईल. सरकारने या वितरणाला अधिकृतपणे सुरुवात सुद्धा केलेली असून तुमच्या मोबाईलवर लवकरच जमा रकमेचा संदेश येऊ शकतो, म्हणजे मेसेज येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी तुमचा मोबाईल चेक करत राहा. इथे एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. सरकारने स्पष्ट केलंय, ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे त्यांनाच हा लाभ विना अडथळा मिळेल. जर तुमची eKYC अपूर्ण असेल तर मात्र निधी जमा होण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षितपणे खात्यात येण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री नक्की करून घ्या. आता निरोप घेण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्या आम्ही तुमच्यासाठी सर्वात आधी घेऊन येत असतो. आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.